बाई अजून काय आहे ना, एवढा वेळ लागत असतो का बरं यायला? मी केव्हाची इथं थांबली वाट बघत. काय करते? बाई आता आले का? मला वाटत तू तिकडे येते काय ना. आहो मी इथं केव्हाची थांबली वाट बघत तुमची. काय वाट बघती? मग मी म्हटलं आता इकडनं येता का इकडनं येता कुठून येता काय माहिती पण मला. येणार वाटच नाही एवढं काय तक्ता करायचं. पण मग आता बाई लक्ष्मीला काय केव्हा वाट बघायची बरं, इथं मी काय रस्त्यावर? म्हणतो, मला तो थोडं वेगळं ऐकू आलं. खरं का खोटं? काय हा? काय? कोणी पाहुणे ना तुमच्याकडे म्हणता? हा मला बघायला पाहुणे येऊ राहिले. नाही ते नाही खाप नाही जाणार मी. हं? पाहुणे जाऊन दे होते पाहुणे, पण मग हा म्हण नको. नाही का हो, तुम्ही लग्न केलं मी काय बोलली का? ऐ तुझ्या परंपरेनुसार लग्न केलं का नाही? हा पण मग आता तुम्हाला घर तू काय म्हणली त्या टायमाला? हा. तू लग्न करून घे, मी आहेच आहे म्हण. पण मी काय म्हटलं होतं, आता तुम्हाला पण घर परपंच होऊन जाईल, भाकरी भाजीची सोय होऊन जाईल. आता मला पण नाही वाटत का माझं पण काहीतरी राहावं म्हणून. नाही तू म्हणणं खरे पाहिजे, मला मान्य नाही. हा जर तुझे जर तू ज्या दिवशी लग्न करशील हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी तुला मी लगेच तुला माझं तुला बोर्ड दिसं गावामध्ये. हो असं काही बोलू नका, हा असं काही नका मी बोलू. जीवाचं काय करून घेईन, आपल्या शपथविधी काय होईल? हा बरोबर आहे, होईल आहे. मी का लग्न आपण करणार नाही. जिवंत आहे, आपण एकमेकाला सोडायचं नाही. मग तुम्ही तसे म्हटले, मग आता मी जर म्हटलं तुम्ही तुमच्या बायकोला सोडून द्या, तुम्ही सोडणार आहे का? नाही मी सोडीन ना. तू जर म्हणजे लगेच सोडीन. नाही जाऊ द्या मोर. लगेच सोडून ते पोट ठेवून घे ना, तिला लगेच काढून देईन. अहो पण त्या लेकराची कशाला, आता आपल्या दोघांमध्ये त्या लेकराची समज हाल तू करायची. हा? तुला नको, नको. माहिती त्याला आईचं प्रेम माझं जेवढं भेटन त्या आईचं भेटन तेवढं माझं भेटतं ते बाकीचं मला सांगू नको. फक्त आले पाहुणे आले तर आले, गेले तर गेले. हा. आणि ते लय मला लागले का चाक नाही म्हणून सांगायचं, लयच बळजबरी सांगायचं. डायरेक्ट माझं नाव सांगू दे, त्यांना काय करते ते करू दे मला. आपण मला घरचे ओरडतील ना, काय का म्हणजे का बरं अशी करते म्हणशील. मी चिठ्ठी लिहून ठेवीन, चिठ्ठी. असं सांगू का? नाही मी चिठ्ठी लिहून ठेवीन झाडाखाली. हा. आणि मी तुला झाडा लटकायला दिसेल द्यायला ठेवीन. म्हणजे तुम्ही काय माझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवा? हो हो असं काही उलट सुचतं का विचार आणू डोक्यात? हिच्यामुळे मी जीवाचं काहीतरी करू राहिली. हा बाई मी तुला दुसऱ्या नवऱ्यापाशी नांदून नाही देणार. तुम्ही म्हणजे मला ब्लॅकमेल करताय मी का? काय तो दुसऱ्या नवऱ्यापाशी तो नवरा केला तरी मी नांदून देणार नाही. तू त्याच्यापाशी नाही, माझ्यापाशी नाही, जेलमध्ये बसून राहशील. म्हणजे जेलची हवा किती कठीण म्हणजे राहते आता तुम्ही असं झालं बुवा तुमचं का मी तुमच्या भरोशावर थांबले एवढं म्हणजे जीवातलं मनातलं तुम्हाला सांगते आणि तुम्ही डायरेक्ट मला तर मारायच्या धमक्या देताय. नाही मारायचं. मग बरोबर आहे. मग मी तुला इकडून मागं तू कशी पडशाल म्हणजे तिकडं. नाही पडणार. मी काय होतो आता, तू कशी तुला मी तू नवरा सोडायला लावला का नाही? बरं तुला मा काय आपण काय तुला काय हान मारे का माग तुला काय सासूराचे का माग काय घेणं देणं काही पडलं तुला? माग काय पडलं मला तर उत्तर दे तू. आता सगळं तुमच्याकडनं काहीच कमी पडलं नाही. पैसा पाणी टायमिंगवर मला खायला प्यायला सगळं दिलं तुम्ही. पण कसं असतं माहिती का, तुमच्यामुळं मी पहिला संसार माझा उद्ध्वस्त झाला. आता कसं तरी बसतंय अर्ध्या वयामध्ये तर बसू द्या ना. नाही मी तो कोणता नवर देऊ मी त्या झोपट डोक्यात दगड टाकीन. हा झोपत नाही ना तुझं ना मी तुला कुठंच. मग आता काय करायचं? नाही चाक नाही म्हणून सांगा. तिने बळजबरीदार केली हा तर मला जो करेला नवरा त्याला आमका धोका म्हणा, तो त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. घरी सांगू का असं मग? हा डायरेक्ट बिंदा सांग. काय आणि घरच्यांनी जर मला एखादं दोन सुनवलंय का मारलं हाणलं काय करा? काय नाही हे प्रेम आंधळा राहतं. तसं काय म्हणलं ना मी तुला डायरेक्ट माझ्या घरी घेऊन ये चाल. आणि तुमची बायको? बायकोचा विषय मावाला आहे. बायकोचं ना हा. बायकोचं पार जीप कापून टाकी, तिला बोलून देणार नाही तर. अहो अशी कोणती बायको आहे का दुसरी बाई घरात आल्यावर शांत बस? नाही तशी चांगली ती. हा चांगली तिला माहिती सगळं आपलं. हा का? सगळं माहितीये तीच मला म्हणती काय म्हणे? जाणं तुमची ती वाट पाहत असं असं म्हणते? जाणं तिला काहीतरी घेऊन द्या. हा पण बायको चांगली माझी. साडी चोळी घेऊन द्या. मग ते सगळं आणतं ते सगळं त्यांच्या सगळं पसंतीचे आहे का तुमच्या? ती फक्त ना तुझ्या घरी येत नाही, तुला घरी येत नाही. तिथं मग ती काय ते नवीन पाहुणी घरी आणा ना. नवीन पाहुणी घरी गेल्या तुला ओवाळा बसली. लय भारी बायको आहे माझी. हा का? हा. बाई अगे फक्त नावाला बायको आहे. नावाला बायको आहे. हा का? सगळं माझं इकडंच आहे. बर चला मग आता. तुझं मी चालू माझ्यामध्ये बर मग द्यायला ठुई. हो चाल. कमला ताई बी येणार आली बा. काय ग काय रे दादा? बरं झालं मला आली तू डायरेक्ट. हा मी म्हणतच येणार होते. काय म्हणत का बरं तू एवढं काय कशाला एवढं लगबग करीत आली? अरे कामच तसं होतं. काय झालं? ऐक ना, एका ठिकाणी पोरगी आहे. अजिबात पुरीचं नाव काढायच नाही. तू नावच काढू नको आता. मग तुला असंच राहायचंय का? मला आता असंच राहायचं. ती गेली ना आता. हा मला नको दुसरे.
अरे मी माझ्या संसारात नेटकी आहे, पण तुझ्या संसारात असं फाटून गेलाय. जाऊ दे, येड्यासारखं काय काय करतो? करते, जाऊ दे. एवढा मस्त दिसायला आहे, मग अशी जेवणी जायची का येड्यासारखं? काय नाही, काय काय करते करून तरी कोणतं सुख भेट राहिलं? तिने अरे काय केलं तिनं सगळ्या आयुष्याच्या बार 12 गांडे करून टाकले माझ्यावाल्या. आता माझा ना पोरीत जाती विश्वासच नाही. नको. असं केल्यानं होणार आहे का मला एक सांग. हा अरे जोर तू हातपाय चालणार आहे तोवर तुला काय वाटणार मी नाही? त्याच्यापेक्षा नाही एखादी बाई कामाला ठेवील, हा. पण नको, लग्न नको. अरे पण माहिती का, हे विश्वासातली आहे, आमच्या नात्यातली आहे, मानव दाजीच्या नात्यातली ना. काय माहिती का, मागच्या वेळेस गेलो पोरगी पाहायला. हा हां, पोरगी पाहायला गेलो, सगळं ठरलं आणि लय ती पळून गेली आगल्या दिवशी. मग आपल्याला माहिती होतं का? आणि ते लांबचं पण नातं होतं ना, हा. ते नातं जवळचं आहे. काय आणि नाही रे कसं बाबा, जवळचे आणि लांबचे आता सगळे सारखेच झाले लोक. इथून तिथून सगळे सारखेच झाले, एकाच माळ्याची मनी आहे. हे बाय सगळे काही सारखे नसतात. हा गैरसमज तू पहिले डोक्यातून काढून टाक. पाय बा तू म्हणते बा, अरे माहिती खरी मस्त इच्छाच पोरगी नाही. शिकेले आणि परत माहिती का तिला मूलबाळ नाहीये काही. ते तिकडले लोक होते ना, ते लोक जरा खराब होते म्हणून ती आई बाबा आमच्या आई वडिलांनी तिला थांबवून ठेवलंय त्या पोरीला. आणि शिकेल पण आहे, कुठे दोघं जण जॉब सोबत करू शकता तुम्ही. तुझ्या मनावर आहे, जर करू दिला तर करायचा, नाही तर नाही. वा, कारण कसं आहे माहिती आहे का, ते म्हणते ना एकदा जर दुधानं जर पोळलं तर माणूस ताक बी फुकून पितं. म्हणून आहे ना, मला आहे ना असं झोपात सुद्धा असं स्वप्न पडायला आले. स्वप्न कशाचे? बाई माणूस अशी जवळ आली का नुसते असं चटके बसते चटके. असं काय नसतं रे, हो. असं काय नसतं. सगळे काय सारखे बरं असतात. मला सांग, मी तिला काय कमी केलं होतं मला सांग, काय चुकी होती माझी? तू मागायला सगळं विसरून जा. ते माहितीये का, मागायला सगळं आठवतो सगळी तब्येत जाम करून टाकली तू. तर काय करू काय मला सांग ना. अर्धा पण नाही राहिला. काय हाल करून ठेवले ते स्वतःचे. जाऊ दे बा, तिने तो विचार नाही केला आणि तू का सारखा त्याच्या विचारात जळतो? जाऊ दे आता, नकोच तो विषयच नको. असं एकटेच येतो, एक कुठं हे करत बसतो, विचार करत बसतो. हे मला नाही आवडू राहिलं, तू काही पण म्हण. मी माझ्या संसारात मला जरी सोन्याचा घास भेटत असेल खायला, पण त्यामुळे अंगी नाही लागत, त्याचं काय? अरे आहे, तुझा लय जीव आहे माझ्यामध्ये, मला माहिती आहे. आता आई बाबाची हातपाय खावर चालणार आहे, तू सांग बरं. आहे जवळती चालतो ना, आता मी स्वतः करून घालेल त्यांना. आता मी स्वतः काय करून करते घालणार आहे. मग? अरे मस्त पोरगी आहे, जाऊन तर पाहू आपण. तुला आवडली तर ठीक आहे, नाही तर मग बघू काय करायचंय ते. पाहायला काय काय बरं, हरकत? तू म्हणते ना तुझ्या आग्रहास्तव येतो मी, पण काय जर उजनीत झालं तर पुन्हा मी अजून वापस निघून जाईल. बरं, पुन्हा डिप्रेशन मध्ये निघून जाईल मी. नाही, डिप्रेशन मध्ये जायची गरजच नाही. अरे मला दाजीचा फोन आला होता. दाजी बोलत होते की तू जा म्हणे आणि मला सांग म्हणे, तू सोबत जा म्हणे, स्वतः माझं नाव सांग म्हणे. मी त्याला समोर फोन केलाय. त्यांचं बोलणं होईल का तुमचं आणि त्यांचं? हो, दाजी बोलून घेतलंय. दाजीने पाहिले सांगितलं. फोटो बिटो पाहिले पुरीचे? मी फोटो पाहिलाय पोरीचा, मला आवडली पोरगी, पण नेमकं मोबाईल नाही आणला. अरे मोबाईल आणले सारखे फोन चालू राहतात. आणि दाजीचे तुला माहिती आहे, गेले का सारखे फोन चालू असते. हा, त्यांना तर नुसतं उठपळ काय ते नुसतं फोनवर राहत्या. तेच ना मग, तुला तर सगळं दर 5 मिनिटाला फोन करते. बरं झालं तू फोन आणला नाही. तेच ना मग. बोलू देते नाही, बसू देते नाही, नाहीतर एकर व्हिडिओ कॉल करते करते असं काय. काय दाजीला तुझ्या असून करमत नाही बा. अरे प्रेम असतं, तू पण गुंतला तर तुला इथं फसकार सुट, म्हणून म्हणते गुंतून जा थोडा. किती ते दिवस आहे म्हणा. बरं चल, आता तू लय आग्रह केला, चल पाहू एकदा पाहून तर घेऊ हो. काय होतं ते. चल. बरं मी काय आता मनीषा, हे बघ आता तुला पहिल्या घरी तर काही तो नवरा सांभाळत नाही, हा मग. बरोबर? हा तर मग मी आता आहे ना दुसरा पोरगा पाहिलाय. हा, पण मग माझी काही एवढी इच्छा नव्हती दादा लग्न करायची. काय नाही, मग आता का भावाची का तो दिवस जाणार आहे का? नाही जग जाणार. तुला मला काय नाव ठेवेल? नाही जाणार, पण मग माझी एवढी इच्छाच नव्हती. नाही नाही, नको बाई, नको नको. हा? जग तुला मला म्हणशी जायला बाब्या खुशाल बहिणीला इकडं ठेवलं आणि लग्न करून द्यायचं तर हां आज चालतं का? सांग बरं तू. पण मग मी काय मग म्हणते, तुला माझं नाव घालवायचंय का? नाही. तूच सांग. नाही नाव नाही मग? घालवणार मी, पण मग बळजबरी सारखं नका करू बस. बळजबरी काहीच नाही, तुला पोरगा पास होईल. पोरगा जर तो पाहिला तर बाहेर तुला सांगतो हा एकदम भारी, तब्येतीने चांगला, गोरापान पोरगा आहे. हा? मग पण मग माझी थोडं मला आहे ना विचार करायला टाइमच दिला नाही तुम्ही. काच आहे तुला काय विचार काय म्हणजे भाऊ सांगाल ते ऐकायच नाही तुला? मी ऐकल मग भावाचं नाही तुला ऐकत. काय विचार करायचा आता? काही डोकं लाईत बसती आता इडं का तुला काय आपले काय आई बाप आहे किडं? मग त्याला विचारायचं तुला हा काही डोकं लायची भाऊ म्हणतोय ना तर हा म्हणून घ्यावा, करून घ्यावा, आपल्या घरी सुखाने नांदावा. हां गेलं पहिल्या घरी झालं नुकसान, आता दुसऱ्या घरी का असं होत असतं एक सांग? हां मेले ऐका का नांदले ऐका? आई बापाचं आणि भावाचं नाव कमायचं राहते. पण मग मी काय म्हणत होते हां का बहिणीवर विश्वास नसल्यासारखं असं वागू नाही बा असं. म्हणजे
तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तो विश्वास आहे ना, खबर नाही. मग तुम्ही डायरेक्टली मला नाही विचारता लगेच नवरते आणताय म्हणून. अरे तुला काय विचारायचं काम आहे? मग पाहुणा येऊ राहिला ते आता जवळजवळ निघाले तिकडून. मग आता आई येतील तुला पाहतील, जर जमा पसंत झाली दोघायची तर मग टाकू लगे उरकून तुमचं. हा मग मला थोडं माझा थोडा तरी विचार घ्यायला काय पाहिजे. तो काय बरं, तो काय विचार घ्यायचा आहे? तू का आता लहान पोर आहे का? मग तू जर थोडीशी भीतीच्या आडुशाला लपत आहे. हा लहान पोर लाजत आहे बाबा, तू काय आता लाजणार आहे का? हा पण माझं असं म्हणणं होतं काय का थोडे दिवस थांबला असतो ना आपण. काय आला थोडं दिवस? हं? म्हणजे काय बोलत मला काही कळा ना तू येड्या. हे काय थांबून काय करणार तू? इडे येत नाही तरी कष्टच करू राहिली आणि तिडे जाऊन कष्टच करायचे. हा कष्ट करायचे पण मग आता पहिले नाही निघाला चांगला आणि दुसरा जरी चांगला नाही निघाला लोक मला हे नाव बघ. ठेवणार का? दुसरा पोरगा एकदम सज्जन आहे, हं? त्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आहे. लगेच मला कळत आहे. हा आता तुम्ही त्याच्या पोटात घुसून बघितलंय का? तुला बरं जर दारू जर निघाला ना तो नवरा हा, जो पाहायला येणार तो आता, हा. मग तू तिथे नांदू नको, परत माझ्याकडे निघून ये बस. मग झालं परत माझ्या जीवाचा. हा मग जाऊ दे, मग तुला मी शेवटपर्यंत सांभाळील. मग ही गॅरंटी मी देत तुला. हा मग तुमचा असं होईल जीवाचा माझा होईल हे काय आता तुम्ही? नाही काहीच होणार नाही, तू काय कारण माझी इच्छा का बरं नाही तुम्हाला खरं सांगू का? हा काय आता पहिले असं निघालं हा आणि मग आता असं वाटतं दुसरं नको निघायला म्हणून बरी होती तुमच्या जवळ बुवा असं. हे बघ, वर्षभर राहिली, 2 वर्ष राहिली, बरोबर. हा. जो दिवस उगवतो तो असाच उगवतो, बरोबर. हम्म. मग त्यापेक्षा आहे ना आपण माणूस काय विचार करतं, आयला शेजारचे आपले भाऊकीचे गावातले लोक काय म्हणतील गाडचे, हां हे समजत नाही का आपल्याला. मग त्यापेक्षा लोकांनी नाव ठेवल्यापेक्षा आहे ना आपणच लग्न करून नवऱ्याच्या घरी राहावा, मा हे तत्व आहे. हां बस. तर असं आहे, तुला सांगतो. राम राम. हो राम राम राम. बसा बाई, आले बाई पाहुणे. नशीब. बस बाई बस. या ये इकडनं या. बस बस. हा बस तिकडे नाही बसत हा, बस. बस बस बस. बसा. काही पाणी पिणी बरं पाणी बिणी घेता का? मी घेतलं पाणी घेतलं. घेतलं का? हो घेतलं. तुम्हाला बाई तुम्हाला नाही नाही मस्त पाणी नाही घेतलं. का? त्याच्यामुळेच मी पाणी घेतलं आम्ही. ते गाडी किती लागली फ्रीज का? मधली आताच हा बाटली काढून तुम्ही आणली. गाडी येते इकडे येते. काय झालं? हे ना आंबे लय त्रास देतात लोक. हा शाळेत पोरण येते आणि आम्ही आंब्याखालीच बसलो. हा मग राखा नाही होईल आंब्याचा. आम्ही विचारत आलो. हा काय हा 3 ठिकाणी विचारलं. असं हो. आम्ही काय आंब्याचं झाड आहे सोडून आहे ना, कुठं जाते नाही. हम्म. आणि राहायला आहे आम्ही गावात असं. बरे बा ही मुलगी ही बहीण आहे मावाली. हा का? काय नाव आहे तुमचं? मनीषा ना? मनीषा. म्हातारी घरी आहे का? नाही नाही गेले ते तवाच. हा अच्छा. म्हातारे झाले 10 वर्ष हा आणि म्हातारे झाले 12 वर्ष. अरे बापरे. हा आग मागच गेले. हा हा. बर. काय विचार तुला काय विचारायचं? मी विचारून घेतलंय, तू सांग पहिले पोरी काय ते. पोरगी तर पाहायला तयार नाही. अगं इकडे पाहुण्या का पाय बोलायची संधी झाली मला. जे ते केस मागे. हा पाव चांगली हा चांगली. चांगले आहे. हो. तिला म्हण माल पाहून घे नंतर म्हण नको पाहिले अरे बाय हा पोरगा आहे पाहू घे. हा परत माझी भावना काय दिले करून. डोळे भरून पाहून घे बाई, असं कस नाही. काय हा काय हे काय मी त्याला चिपट्या घेऊ पाहू का? बरं? नंतर सांगते ना मी तुम्हाला. नंतर सांगत असते का? नंतर येण्यात सांग आमने सामने लगेच. नंतर म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नंतर का 4-6 महिने सांगते काय? नाही असं काही नाही. मग एकदा पाहून घ्या ना तुम्ही कसं आहे नवरदेव. तू काय आता काय लग्नाची का? मग तो लग्नाचा आहे पाहुणा. मग दोघे दुसऱ्याचे. अनुभव आहे दोघं हा बी. पण मग काय आता लगेच काय बघणार आहे का समोर जाऊन ते नवीन माणूस साईडला चालते का? साईडला बरं, चालते जाऊ. का? हा, नाही नाही साईडला जा साईडला जा. साईडला या 10 चालते मिनिटं का? बोलू. हा नको हा, नको या. साईडला नको. करा एकदा चॉईस हा. नाही तुमचं काय असेल ना असेल नसेल ते बोलून घ्या ना हा. एकदम मन मोकळे. तुला काय पाहायचं काय विचारायचं काय बोलायचं? तुम्ही सांभाळशाल हा. काय हे करशाल काय मग. माझं शेवट करशाल काय का? बोलू मला तेच कळत नाही कारण माझ्यावर पहिले आहे ना खूप बितलेली आहे. माझ्यावाले भेटली बाई. त्यांच्यावर बी केलंय. माझ्यावर त्यामुळे आहे भेटली. ना काय बोलावं नाही बोलावं असं मला मला काही तर कळत पोरगीच नाही. नकोय पण मी तर ती म्हणली मला पण असंच झालं मला पण नकोच होतं पण हा मी भावामुळे मी दोघं थकेल गिरायक मग काय. घ्यायचं समजा तुम्ही दोघांना एकूण राहिला. मी थकलेली नाही हो. तुमच्या असे बाहेर राहून का दिवस जाणार आहे का? हा हा तुमचे कवाय ना पाहुणे असं काय करतात असं. आणि दोघं पण जण पोळेले दोघं जण हा. लहान बरोबर आहे का नाही? टाक मात्र आता अकाल जायचं गाड गेला बरं पैसे काय करता तुम्ही मग हा? काय करता म्हणजे काय करतो काम काय म्हणतात ते काय करतात? कामाला आहे ना कुठे? कंपनीचे ना. तुम्ही नीट विचारून घ्या ना. कंपनी अहो, 13,500 पगार आहे. 4,500 महिना आहे. मग 13.5 हो पेमेंट चांगले झालं. मग खूप झालं का तुम्ही लई माझं 4-6 महिन्याची परमनंट होती. हा परमनंट झाले आले 23 हा
असं मग आता काय तुमचं काय म्हणणं आहे दादा? आता तुम्ही दोघं तो पसंती होईल मा बाई मी पाहिलाय मला आवडलाय पोरगा मग तुला काय ते मला आहे ना येसन पाण्यावाला नको आहे. व्यसन नाही अजिबात नाही. पाहुणे, तुम्हाला काहीच व्यसन अहो, नाही सुपारीच्या खांडाचं नाहीये हा सांगा आता. व्यसनच नाही डायरेक्ट. पोटाला काय खात असेल तेवढं हा. फक्त बस. कारण पहिला लय दारुडा होता, हा. लय बेवडा होता तो. खरंच काय झालं पाहुणे हम्म. आम्ही ना खरंच माणसालाच लिवायचं दारुड्याला हा हा. का? हा तो असा सारखा बुंड्याने खरकत घरी यायचा, त्याला पायाने पण येता येत नव्हतं. हा लोटा घरी गेला. हा असं माझी पहिली बायको लय बेकार लय लफडे ते लय लफडे मला खरं लफडेच माहिती आला होता. खरी बात आहे बरोबर जेवढा आपण जीव लावला इतके लफडे तिचे इतके लफडे. नाही लपडे नको हा ते नको खरं मला. त्याला ते काय विचारून होतं? घ्या पहिले तिला तो तर नाद नाही ना काही. हा तिला माणसाचा नाद असेल मग हो नको. असं काही पण नका बोलू विचारलेलं बरं. माझ्या पाहुणे, समोर असं तुम्ही काही पण किती नका बोलला बोलू. बरं का? मग माय बाई बाप शब्दाच्या पुढे नाही हा, विचारून आणि घेतलं ते घर बरं सोडून- आहे. घर सोडून कुठं गेली नाही ना. तुमचा फिरगी फिर नाही ना कुठं? हो असं अफेअर करायचं असं भावजवळ राहिली असती का मी काय पण नका बोलू. असं वाईट नका वाटून देऊ, पण मग कसं आहे आम्हाला ना लय भावाच्या चटके घरी कोण नाही लागून करीत हा. सासरे असते तर ते साहजिक आहे पण भावाच्या धाक राहतो भाऊ कसा आहे माझा कडक. हा उभी कापून टाकेल उभी काही नाही आमच्याकडे एक भावाची राहायची तर ती दोन दोन लठ्ठे ठेवले होती ना. भाऊ काय आपल्या देशाचं काम करायचं हा. आणि ती आहेच घरी हा का? एकटी. बाई घरी राहती बाई कपडे आपलं जम्पर शिवते ब्लाऊज शिवते भाऊ वेगळंच काम करायची. अच्छा हा मला सांगा सगळ्या बायका सारख्या नाही नाही, असतात का? सगळ्या नाही सारखे राहते विचारलेलं बरं राहतं असं. ए बोललं चाललं काय राहत नाही मारायचं हा, नाही ना, ते नाही, कसे विचारून भाजून घेते निघले ना ते. पहिले. बाय, अच्छा, अच्छा, तू बाय. तशी नाही तुला काय लागायला पाहिजे. नाही मला मी लागत नाही मग? पण मग असं माझ्या ये समोर बाय, बोलल्यावर थोडस आता तुम्ही दोघांचं लग्न केवरून टाकलं हा आणि जर तुला जर या पाहुण्याचं जर काही दिसलं हा. तर तू काय म्हणणार रे काऊ ये आता कसं काय मग आणि जर पाहुण्याला जर तो काही दिसलं आलाच एखादा नसलं नाहीच आहे आपलं तवाला मग तवाला कोणाचं नाहीच आहे पण जर आलाच अपघात एखादा आला जर तो नवऱ्याचं निदर्शन झालं ये काय आहे? मग काय दाखवायचं तुम्ही विचारलेलं आपल्याला? बरं ना त्यापेक्षा. मग त्यावेळेस आता विचारून बोलून चालू घेतलं ना तर डोक्याला ताण नाही पण मग आता तसं काही नाहीच तर मी कसं काय सांगू. हा, नाही, बरं हा का, मग काय नाही मग काय नाही आपलं काय राग नाही. बहिणीची गॅरंटी देतो मी तुम्हाला तसं काही नसल्यावर ना मग मी आता हे सांगू कसं आहे माझ्या सासरकडून तुम्ही सगळे नात्यात आहे हा हा म्हणून आम्ही इकडून आलो मी बरोबर आहे? ओळखलं तुला हा. बाई आज काय करते तोच मला फोन केला ना कसं आहे भाऊ मा भावाचं उठलंय मन या गोष्टीवरून हो उठलं मन उठलं मन असं. उठलं मन काय ते? इच्छा नाही आहे असं. लग्नावरून पोरी बाई माणसावरून मनच उठेल लग्न माझं. केल्यावर काय होईल मग आता येईल हळूहळू ऍडजस्ट करून आता काय करते. नाही जर तुमचं आज का माझी पण इच्छा नाही बाई लग्न करायची. तुम्ही बाय बाईचं वाटोळ कशा नाही करणार नाही करणार. नाही उठल्यावर कसं व्हायचं हा? पाहुणे त्याची काळजी करून उठल टेन्शन नका घेऊ तुम्ही. मन उठेल का काय मन नाही मन उठलं म्हणत होतं म्हणतोय पाहुणा. हा, म्हणून. अहो ते मध्ये ना आम्हाला म्हणजे असं जे सोयरपण केलं होतं ना त्यांना आम्हाला दगा दिले त्याच्यामुळे बोलते मी असं तुम्हाला हा नाही बरोबर तुमचं हा. म्हणणं. बरं ऐका मी काय म्हणते मी विचारते कोणला त्याला आता इकडे कोणला त्याला? विचारायचं भाऊ आहे. त्याला? त्याला कोण म्हणजे विचार मनाला असं मनाला विचारायचं तो असं मनाला विचारायचं काय विचार 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 हा, कर मनाला विचार कर आणि सांग हा. लगेच. पाहुणा काय लगेच चालला नाही हा, कुठं. भले तू 4-2 मिनिट डोळे दाखवून घे. हा कर विचार आणि सांग नाही तर काही शंका असेल तर बाजूला चाल. हा जा जाऊ नाही तर 5 मिनिटं दोघं जण बोला हा मी तेच म्हणलं काय काय परपंच तुम्हाला दोघायला करायचं हा मग मी काय तो घरी नांदायला नाही येणार हं. हा. मी फक्त फोन करी जाईल बाई काय चाललंय तेच ना दाजी तेच ना काय चाललं का हो? हो असं हे कुठं चाललं शेळ्या वळायला काय बैठक काय रे कुठं रे काय बैठक झाली बसले झाडा खाली आंब्या खाली का कोण पाहुणे उंदरवाडीचे आहे ना काल आले हा काल अरे बहीण पाहायला नवरतो का हा हा का बरं? हो. म्हणजे हो, 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 हो. लागलं. काय झालं ए, ते- काय झालं नवरदेव दुश्मनी म्हणजे काय पहिली नवरदेव म्हणजे तो याच्या बहिणीच काय करेल का नाही माग हो, हो. अरे बा, तो- ओय. नका मारू ए, बाई, का बरं? का मारू बरं? नका ना. ए, का काय बरं? करावं? का बरं का अरे बरं काय तू विचार नाही पूछ नाही काच काय डायरेक्ट मागणं टाका आलं इकडं कोण विचारपूस करायची अरे पण तो आले काय तू बहीण द्यायला होती गेला कोणचा तो बहीण द्यायला गेला बाबा आहे. मी काय होतो तुमचा भाऊ आहे का हो? नाही हो, तुला गावात भाऊ आहे नाही का? ते. मग गावात घरी नाही. जायचंय का का बरं हो? ते हे बरं, थांब का तू तुमची ओळख नाही बाळा, काय झालं तंगडे बिंगडे काढी ना का बरं का बरं शिरप्या. काही बिन विचारता पाय ना आलो हा पायानं आला कोण विचारून आला अहो हिचं नातू आहे हा काय कोणता नातेवाईक आहे या बाईचं त्याच्या मा भाऊ भावाचं. येतो महासन भाऊ मग मा त्याला काही हीच नवरी पटली होती का
ते तुला काय करायचं ए बहीण भावाली तुला काय करायचं रक्त बोंबळ कर रक्त बोंबळ का बरं? का बरं? केला, काय आलं तर चालतं वाचलं का अरे मी जाईल बरं का ए, काय? जीवन खाणं नाही अरे मार बहीण भावाली काय करावं आता? केलं बहीण यायची वाली तुमचं काय ते दादागिरी? मी तुम्हाला सोडणार नाही उभे काऊन नाही राहत कोण? तू धरण त्याला हा? अरे झालं काय तुला झालं काय म्हणजे बा पायाला बुगी आला उभंच राहतोय ना. हा ऐका ना ये बाबा काडी द्या ना टाकून नाही तू काय काय बाय इथे. केवळ सुद्धा टाकी ना कधी काडी टाकून द्या ना खाली. काय झालं तू एक बाई का बरं अरे तू काय करू राहिला एक बाई कोण आहे का मी आता जीवच घेणार आहे आज अरे मग काय कर रे हो, नाही 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 नाही. हो, लागल लागल ए भाऊ लागल 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 ना काय समजतो मला अरे पण काय अरे मला काय बाई, आता समजतो तुला समजायचं काय करायचं काय अरे बाई बाई रे अरे तुझ्या पावऱ्याला काय का बरं का काय संबंध माहिती काय संबंध माहिती तू नको लुपलुप करू माझी बेवडा बिवडा आहे का बेवडा बिवडा काय एवढं नाही ते त्यांचं बघत बसते ना माणसं तुम्ही कशाला एवढं बोलताय बघून बघ घेतील म्हणे ए बरोबर आहे मग तिच्या भावाला मारू राहिला तू हा, काय पण मग बोलते? तुम्ही आहे ना मला असं म्हणायचंय तुम्ही आहे ना लागायचं तुझ्या राहत कोण लागलं अरे पण तो पावरा शब्द- हा पावरा तुला काय शब्द तरी काय बोलला बोललो ना. का आला का साईड कोण विचारून आला मला येणं आणलं माझ्या बहिणीनं मी आणले मी बघच का आणलं तू बा तुला नाही सांगाल कडे आणायचं लायसन कशाचं हे आमच्या नात्यात आहे मग नात्यात आहे आमच्या ना त्याचं ना आमचं कोणते हा? आमच्या आम्हाला नाही माहित तुमचे कोण आहेत ए बाई तुमची जरा शांत तुम्ही आमची इज्जत केली याचं असती तगडी बिगडी काढून टाकीन कस काय कर सर आगार हत्या लावून पहा काढ बरं चाल बरं तू काय ए, करते बाबा, ए, ए, काय रे? काय करा मग? अरे पण का बरं मारू राहिला अरे ते तर सांग बाई बाई ए, अरे काय 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 झालं? ये पुढे पुढे ये का मारू राहिला हा? जिवंत ठेवून नाही तुला याचा काय संबंध आहे का बरं याचा राहिला याचा आपला काय संबंध आहे का मला त्याच्या मार्गे जायचं हा? तू इथे का मला मार खायला बोलवलं का तुम्ही फोन लावून हा? कोणला विचारलं बरं तुम्ही शांत बसा ना शांत बसा ना कोण आहे हा माणूस त्याच्याबद्दल आमच्या आता माणसावर कळून नाही राहिलं केवढी इथे म्हणजे तो आम्ही तुम्ही शांत बसा म्हणून राहिली आवाज आव घालून राहिली म्हणजे एवढं त्याला मारोस त्या पावऱ्याला हा? तवा याला धरलं नाही ना आता मग ती शांत बसा कोण लागू त्या तवाला विचारलं चांगलं सांग टपक्यात नाही तुला येणं दाबील आता सांग लवकर तिला काय बोलायचं नाही त्याला बोल तुझ्यावर ए, तू शांत बसतो का आता शांत नाही तू शांत बस पाहिलं ए, पाहिलं तुला आता असे पाय साळीला हा बरं हा. ऐका ना खरं सांगू का हा खरं सांग बरं मला ना ते पहिल्यापासून आवडत होते कोण हा मग काय झालं मग तुम्ही म्हणजे नवरा टाकायच्या आधी पहिलं लग्न झाल्यापासून आवडतो का नवरा टाकले आवडायला लागलं नाही त्याच्या पहिल्यापासून लग्नाच्या त्या नवऱ्या पैसे या पाठ्यांना आणून दिलं नाही याच्या संग लग्न करून देईन का मी तिला म्हणजे यानं ते करेल का तो पर्पजच नास ते मी तुम्हाला सांगितलंच नाही नाही तुम्ही असे जोरात बोलता काय लपून ठेवलं तो तुम्ही मला माराल म्हणून नाही सांगितलं हा का मग तू पूजा करू का नाही हा? मग गुपचूप आम्हाला सांगायचं असतं अरे बाई, मला माझ्या दिलं भावाला गेलं काय दिलं नसतं ना. नी. माझ्या भावाला कमी जास्त काय झालं असतं, हा? काय करायचं दादा असतं माझी चुकी झाली मी मान्य करते तो तर लग्न व्हायला अरे पण हा सांड आवरायचं ना बाई तू लग्नाच्या परवानगी नाही ना लग्न दोन मिनिटं थांबा लग्नाचं असतं. पावरे तुम्ही घाबरू नका मी आहे ना तो लग्न व्हायला ना माझा भाऊ बोलतोय ना, थांबा ना तुला पोरं सोर आहे ना हा मग तू बायकोला विचारून आलाय का मला हा मग काय मग तिला माहिती आहे आमचं काय आहे ते कोणाला तो बायकोला हा मग हिनं मला बाय करून दिली आणि हिच्या ती मला तिच्या नवऱ्याचं ते तंगड मोडलं होतं का या पाट्यानं मोडेली येतोय ना ए, ठेसून ओय! बाय. ठेसून टाकी हा, थांबा ना नाकाने करून आता बोलतोय ना आपण थांबा ना शांत घ्या ना जरा नाकाने बॉम्ब करीन नाकाने बॉम्ब नाकाने बाप निकामी बॉम्ब करून टाकी त्याचा वामने तोप आहे हा? तोप आहे तो तोप पहिला तिच्या मला गोळ्या करून टाकी हा जर गोळा उडला ना दोनच गोळे हा म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते कळलं का गोळ्या ठेसून टाकीन गोळा जर उडला ना भाऊ चला आपण आपल्या घरी पुढं- ए, आलं बापरे, आईला. मला गोळा फोडू द्यायचा ए बाय तू लग्न करणार आहे का मग मा बहिणीशी हा मग काय का पाहुणे हो म्हणले ते तुम्ही एवढे पोचल माणसे आम्हाला कशाला बोलायचं मग मला सांगा ना अरे तो मला पाहुण्यात देखत अपमान केला तो मग? भावाला भावाचा तवाल्या तुला लाज वाटायची का लाज हा तिला काय म्हणजे माझ जवळ राहते माझ घरात राहून माझ चिडे राहून आणि हा दारुड्याशी लपड करते का मी काय दारू आहे का अरे तो बारा वाद चालला दारूची स्वांग करतोय मी दारू नाही पित
ते कधीतरी पितं आठवड्यातून. बरं तो बायको सांभाळेल का गेला हा मग काय म्हणा ती म्हणा काय नाही जर तिला तिला लग्न करू नका देऊ म्हणत ती लग्न करू तुम्ही जीवाचं काय करून घ्यायचं म्हणजे बिन लग्नाची ठेवायची बा तुम्ही लग्न करायचं आम्हाला करू द्यायचं नाही म्हणजे येईल तो वारे वरात ठेवायचे बा तिची तुला वाली. काय करायचं अरे मग तू लग्न करणार का हिच्याशी? हा मग हा म्हटले ना ते. लग्न नाही आमचं लग्न झाले आम्ही रजिस्टर करणार आहे. ते म्हटले ना हा लग्न करणारे आहे. तुला म्हणले का हो हा मग पाय बरं का मी एवढे दिवस का बरं नाही पण केलं पण ऐका ना पण त्यांची बायको पण नाराजी झाली म्हणताय ना ते. हो ना हो मग तुला नांदायला नाही ना घरी मग म्हणताय ना हो. आई बो यायचं काय असं तू बरं, चल बावरे. घरी कामं- तुम्ही तिकडे झालं तुमचं याला पडा झाला मी माफी मागतो बहिणीने चूक केली मला माहिती नाही केलं पण मग कसं आहे मी चांगल्या करताना केलं तर तुमचं या म्हणलं- सांडाला आवरा पहिले हे यावराव पण हे रावराव ते राहिलो घरी. नाही पाहुणे बी आहे तुम्ही जा बिनधास्त. या मनीषाकडे काय नाराज नको ते काय करत नाही पाहू आता. नको ते काय नाही, करत नाही, ती सोन्याची व्यापार नाही. करत नाही आम्हाला, हा. नको त्या क. नाराज नको जा हो जा नाराज नका होऊ. असं मी मला पुरी आवडते रे म्हणलं चला बाय बाय पण मी आवडली होती का हो? मन उठून गेले हा आता माहिती का, मा आता आहे ना नाही, संन्यासीच आता आयुष्यात गेला लग्नाचं नाव काढणार नाही मी आयुष्यात लग्नाचं नाव बरं, काढणार बरं, नाही मी आवडली होती वाटतं त्यांना म्हणून एवढं नाही, बोलून नाही. राहिले. दातच पडून थांबा आता. निघायचं का नाही जातो ना बाबा जातो ना आम्ही काही झोपायला नाही आलो हा मग जा ना आता एवढं तुम्हाला चाल. पण टेन्शन. हो चाल जा जाऊ दे ती बाई तर ये काय गं डोळे- इकडे तू इकडे ये. डोळे काय करत होते अरे तिच्या बा पाहुणे ए, शिरपत आता मा बहिणीला म्हणजे पोरगा पाहायला गेला होता त्याची बहीण आणि तो दोघं जण जर आता तू महापुरुष जर नाही लग्न केलं नाही व्यवस्थित नांदवलं मग तू आणि मी हा, नांदवणार आहे ना हा. हा कधी करतो बोल पटकन लग्न तुमच्या मन खर्च तुम्हाला करायचा आहे ना हा खर्च काय मी काय करणार नाही मी फक्त तुमचं आहे ना दोघाला एक तिला साडी घेईल एक ड्रेस घेईल आणि तुमची माळ घालून देईल फक्त दुसऱ्याची चालेल आणि 5-25 लोकांमध्ये साखर शिरा करेल नाही तर लापशी करेल जेव घालीला काढून देईल हा चालेल मान्य आम्हाला हा. चालेल ना माझ्या भावाला खर्च नाही बरं चल, कपडे लावायचा माप घेऊ, खर्च. जा हा. चार कुठं कपडे माप घ्यायला कपड्याची माप तुम्ही घ्यायला लगेच कुठे झाले ब्लाऊजचं माप तू द्यायला होय जाय होय नंतर नाही नाही तिला जंप शिवायचे मला कपडे ते शिवायचे माय बी घेणार रे कपडे तुम्हाला पण माप बरं जाऊ द्या तुम्ही मग घ्या तुम्हाला तुमची. बोलून घेईल मी. आम्ही आमची घेतो तुम्हाला हा तू गेल लगेच पुढे घेऊन चला मा बहिणीला बरं जायचं का मग आता आपण हा जायचं घरी भारी काम केलं आहे ना काय काय आता मी केलं बरं म्हणजे तो म्हणजे पहिल्या घरी तुला नांदू दिली नाही म्हणजे हा कारणीभूत होता काय अहो मला पहिल्यापासून ते आवडत होते पण मी सांगू कशी तुम्हाला हा काय तुम्ही एवढं जोर म्हणजे जोरात- फार आता पाहू नाही बोलावला तरी तू सांगा ना हा मग मला असं वाटलं माराल तुम्ही मला म्हणून हा मी काय? सांगितलं नाही बरं बाई बरं झालं ग बरं झालं पण याच्यानंतर आता कधीच चुकणार नाही मी सॉरी नाही ना? ना आता तू हाडकाय ना त्याच्या दाराशी झाली ना हा हा चाल निघ हा चला निघ